ठाण्यात भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी पक्षांमधला वाद पुन्हा उफाळण्याची चिन्ह दिसतायत आणि त्याला कारण म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यात विविध प्रकल्पांचं रविवारी झालेलं उद्घाटन। या कार्यक्रमासाठी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि उपमहापौर कृष्णा पाटील या भाजपच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं नसल्याचा आरोप करण्यात येतोय आणि त्याविरोधात उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन संबंधित विकास कामांचं उद्घाटन पुन्हा करण्याची मागणी केली। त्यांच्या पत्रानंतर महायुतीतील भाजप आणि शिवसेना पक्षांमधले मतभेद पुन्हा एकदा समोर आलेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी 200 कोटींच्या तीनहात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पासह इंदिरानगर, रूपादेवीपाडा जलपुरवठा योजना आणि यशवंतराव चव्हाण आंतरराष्ट्रीय तरण तलाव आणि क्रीडा संकुलाचं भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडलं होतं। ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। प्रथमतः काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते 7 ठिकाणी लोकार्पण सोहळा झाला। खऱ्या अर्थाने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिकेच्या निधीतून ही कामं झालेली आहेत, पण मित्र पक्षाने कुठलीही कल्पना दिलेली नाहीये। थर्ड पार्टीकडून समजतं की पत्रिका आहे आणि पत्रिकेत नावं आहेत, पण प्रशासनाने जर पत्रिका छापल्या आहेत तर उपमहापौर म्हणून मलाही आणि आमचे सन्माननीय आमदार संजयजी केळकर, निरंजन डावखरे आणि माधवीताई नाईक यांनाही कळवलेलं नाहीये आणि 28 नगरसेवक आहेत त्यांनाही कळवलेलं नाहीये। म्हणजे कुठेतरी मित्र पक्ष प्रशासनावरती दबाव टाकून तरी काम करतोय असं प्रथम तरी दिसतंय। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील लाडकी माधुरी हत्तीण प्रशासकीय दिरंगाईमुळे अद्याप परत न आल्यानं तिच्या त्वरित घरवापसीसाठी माजी खासदार राजू शेट्टींनी आक्रमक भूमिका घेतली आहे। 13 सप्टेंबरच्या आधी माधुरी हत्तीण नांदणी मठात आली पाहिजे या मागणीसाठी आज राजू शेट्टी लाक्षणिक उपोषण करणार आहेत। नांदणी मठाच्या परिसरातच आज हजारो नागरिक उपोषणाला बसणार आहेत। माधुरी हत्तीणीला परत कोल्हापुरात पाठवण्यासाठी तारीख पे तारीख दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। शांतीसागर महाराजांची पुण्यतिथी 13 सप्टेंबरला आणि त्याआधी माधुरी नांदणी मठात आली पाहिजे, अन्यथा पुन्हा एकदा जन आंदोलन उभारू असा इशाराही राजू शेट्टींनी दिलाय। मला हाय पॉवर कमिटी आणि राज्य सरकार आणि सगळ्या यंत्रणांना एवढाच इशारा द्यायचा आहे, 13 सप्टेंबरच्या आत माधुरी हत्तीण आम्हाला नांदणी मठामध्ये पाहिजे, नसले तर मग जे जनआंदोलन मागच्या वर्षी झालं त्याच्यापेक्षा मोठं झाल्याशिवाय राहणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं कॅनडामध्ये अडकलेल्या जसदीप सिंग ओबेरॉय याचं भारतात पुनरागमन झालं। जसदीपचा कॅनडातील व्हॅन्क्युव्हरमध्ये व्हिसा संपल्यानं नोकरी गेली, त्यामुळे जसदीप ओबेरॉय आर्थिक अडचणीत सापडला होता। त्यामुळे जसदीपच्या वडिलांनी अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मदतीची विनंती केली होती। यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री कार्यालयामार्फत परराष्ट्र मंत्रालयाशी तातडीनं समन्वय साधत सर्वतोपरीनं मदत केली आहे आणि त्याला भारतात परत आणलंय। जसदीप जेव्हा नागपूर विमानतळावर पोहोचला तेव्हा त्याच्या आईवडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता। हॉस्पिटल में गया था तो वहाँ पे 2 महीने में था, तो अभी मैं मेरा पीआर का वेट कर रहा हूँ। जो डिटेन किया था तो उससे रिलीज होके आया हूँ, मैं टिकट पे आया हूँ। तो बस पीआर के लिए अप्लाई किया तो जॉब नहीं कर सकता, उसका वेट कर रहा हूँ। तो डिटेन किया है तो अभी 1 साल का रिमूवल ऑर्डर है। तो सीएम फडणवीस और सावरकर एमएलए जो भी है उन्होंने मुझे हेल्प किया काफ़ी, उसके लिए थैंक यू सर, स्पेशली सीएम सर। 2019 में MBA करने कनाडा गया था, उसके बाद उसके जॉब नहीं मिली, पीआर का वेट कर रहा था, फिर वो वहाँ ठीक भी नहीं रह रहा था और फिर वो एडमिट हुआ। पर इतना ज़्यादा वहाँ कॉस्टली मेडिकल था और उसको सपोर्ट करना भी इतना मुश्किल हो रहा था। सावरकर साहब के पास गए, उन्होंने हमें इतनी हेल्प की, उन्होंने एक लेटर अपने सीएम साहब से लिखवाया, हमारा ट्रीटमेंट फ्री हुआ। उन्होंने कनाडा के गवर्नमेंट से रिक्वेस्ट किया और हमारे बेटे को वहाँ से वापस बुलाकर हमें हमारा बेटा सौंप दिया। नागपूर शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी पालिकेनं आपल्या मालकीचा जेसीबी घेतला, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीनं हा निधी उपलब्ध करून दिला। 70 लाखाच्या या अत्याधुनिक जेसीबीद्वारे उंच इमारती आणि अडचणीच्या ठिकाणांचंही अतिक्रमण हटवता येणार आहे। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते पालिकेला हा जेसीबी हस्तांतरित करण्यात आलाय। आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी। नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आता अतिक्रमण करणाऱ्यांची खैर नाही, कारण की नागपूर महानगरपालिकेने स्वतःच्या मालकीचा जेसीबी घेतलेला आपण बघू शकतो की अत्यंत अत्याधुनिक असा हा जेसीबी आहे, ज्याची जवळपास
40 फुटापर्यंत तो लांबचं अतिक्रमण हटवू शकतो. उंचीची इमारत असेल किंवा इतर भागातलं अतिक्रमण असेल ते या JCBच्या मदतीने काढलं जाऊ शकतं. आणि विशेष करून जर का आपण बघितलं तर जिल्हा नियोजन समितीच्या योजनेअंतर्गत 70 लाखाचा हा JCB घेण्यात आलेला आहे. त्यामुळे निश्चितच नागपूर शहरामध्ये जिथे जिथे अतिक्रमण असेल त्या अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी आता नागपूर महानगरपालिकेकडे एक स्वतःचं उपकरण किंवा एक यंत्र आलं असं म्हणावं लागेल. आणि इतकंच नाही तर या JCBचा उपयोग वेगवेगळ्या कामासाठी देखील नागपूर महानगरपालिका करू शकते. खोलीकरण असेल किंवा इतर वेगवेगळ्या कामासाठी असेल. पण सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे जे शहरामध्ये अतिक्रमण आहे आणि ते अशा भागामध्ये असते जिथे JCB सामान्य JCB जाऊ शकत नाही. त्यामुळे मोठा आर्च असलेला हा JCB आपल्याला पाहायला मिळत आहे, जो 40 फुटापर्यंतचा लांब आहे. आणि इतक्या अत्याधुनिक JCBच्या मदतीनं या नागपूर शहरातील अतिक्रमण हे लवकरात लवकर काढण्यामध्ये निश्चितच फायदा होईल. महत्त्वाची गोष्ट की पोकलँड स्वरूपाचा आहे, मध्ये जिथे माती असेल किंवा ज्या खडतळ भागामध्ये सामान्य JCB जाऊ शकत नाही तिथे हा JCB पोहोचू शकणार आहे. त्यामुळे निश्चितच नागपूर शहरातलं अतिक्रमण काढण्यासाठी आता नागपूर महानगरपालिकेचा स्वतःच्या मालकीचा JCB आलेला आहे. त्याची चर्चा सध्या संपूर्ण शहरामध्ये आहे. कॅमेरामॅन अतुल रेड्डेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. विवाहाचं वाढतं वय, स्थळ जुळण्यात होणारा विलंब आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक ताण ही आता केवळ वैयक्तिक समस्या राहिलेली नसून गंभीर सामाजिक चिंतेची बाब बनत असल्याचं चित्र जळगाव जिल्ह्यातील आत्महत्यांच्या आकडेवारीतून समोर आलंय. जळगाव पोलीस दलाच्या आकडेवारीनुसार 1 जानेवारी ते 30 जून 2026 या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये लग्न जमत नसल्याच्या नैराश्यातून 29 तरुणांनी आत्महत्या केली आहे. या कालावधीमध्ये जिल्ह्यात एकूण 443 आत्महत्यांची नोंद झाली असून त्यामध्ये 383 पुरुष, 29 महिला, 8 लहान मुलं आणि 11 लहान मुलींचा समावेश आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांचं प्रमाण सुमारे 90% इतकं आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी 12 गुन्हे दाखल केलेत. जळगाव जिल्ह्यातील ही आकडेवारी केवळ पोलिसांच्या नोंदीपुरती मर्यादित नसून समाजासाठी एक धोक्याची घंटा आहे. जळगाव पोलिसांतर्फे 1 जानेवारीपासून 30 जून 2026 पर्यंत आपण झालेल्या आत्महत्यांचा आपण एक ॲनालिसिस केलेला आहे. त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की एकूण 443 आत्महत्या या पहिल्या 6 महिन्यात जळगाव जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत. त्याच्यापैकी 383 म्हणजे 90% आत्महत्या ज्या आहेत या पुरुषांच्या आत्महत्या आहेत आणि 10% या महिलांच्या आत्महत्या. आत्महत्याचे कारणांचं विश्लेषण देखील केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे दारू आणि इतर व्यसन. जवळजवळ 90 आत्महत्या याच्यामुळे झालेल्या आहेत. दरम्यान विवाहाबाबतचा सामाजिक दबाव कमी करणं, मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवणं आणि अडचणीत असलेल्या तरुणांना वेळेत समुपदेशन आणि भावनिक आधार गरजेचं असल्याचं या निमित्तानं अधोरेखित होत आहे. जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम गाव पातळीवरती जनजागृती करत आहेत. विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी यांच्यासाठी मानसिक आरोग्य जनजागृती कार्यशाळा या ठिकाणी आम्ही घेत असतो. ज्यावेळेस ताण तणाव नैराश्य ज्यावेळेस आपल्याला जाणवेल तेव्हा आम्ही आपल्यासोबत मदतीला आहोत. ह्यावर्षी आम्ही 78 आत्महत्या या ठिकाणी वाचवलेल्या आहेत समुपदेशनाच्या माध्यमातून. सर्वांना एक आव्हान आहे की ज्यावेळेस आपल्याला ताण तणाव नैराश्य जेव्हा जाणवेल त्यावेळेस आपण निश्चित एक कॉल आमच्याशी करावा. तर मनोविकार तज्ज्ञांच्या मते मानसिक तणावात असलेल्या व्यक्तींशी कुटुंबियांनी मोकळा संवाद साधणं, त्यांना भावनिक आधार देणं आणि गरज भासल्यात वेळेत समुपदेशन आणि उपचार उपलब्ध करून देणं हे आत्महत्या रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं असं म्हटलंय. आत्महत्येचा मार्ग न स्वीकारता आपण आपल्या जीवनात काहीतरी नवीन करण्याचा किंवा ह्या देखील तोडग्यातून बाहेर येण्याचा आपण एक धैर्य धरला पाहिजे. आणि याच्यामध्ये कधीही आपल्याला कोणाचीही मदत लागली तर आमच्यासारखे तज्ज्ञ सायकॅट्रिस्ट, त्याच्यानंतर तज्ज्ञ डॉक्टर जे आहेत किंवा आपल्या समाजात असलेले बरेच असे घटक आहेत जसं टेलिमानस आहेत किंवा बरेच NGO आहेत, त्यांचा आपण मदत घ्यावी व त्यांच्याकडून नैराश्यातून बाहेर येण्याचं व आत्महत्येचा मार्ग न निवडता जीवनाचा मार्ग निवडा, एक पॉझिटिव्ह मार्ग निवडा आणि आपण समाजाला काहीतरी दायित्व आहोत याचा मार्ग आपण निवडला पाहिजे. गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर साईनगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे. आजपासून गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात होणार आहे.
राज्यभरातून येणाऱ्या पालख्या आणि लाखो साई भक्तांच्या स्वागतासाठी साईबाबा संस्थांची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. साई नामाचा अखंड जयघोष, पालख्यांचं आगमन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे शिर्डीमध्ये भक्तीचा उत्साह शिगेला पोहोचलाय. दरम्यान 30 जुलैपर्यंत चालणाऱ्या या गुरुपौर्णिमेच्या उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन साई संस्थानचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर यांच्या वतीनं करण्यात आलंय. श्री साईबाबा संस्थांमार्फत दिनांक 28 जुलै ते 30 जुलै या कालावधीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव जो आहे तो साजरा करण्यात येणार आहे. 28 जुलै रोजी जे आहे सकाळी काकड आरती होईल, त्यानंतर बाबांच्या प्रतिमेची मिरवणूक होईल आणि मग द्वारकामाईमध्ये जे आहे ते अखंड साईचरित्र पारायणाला सुरुवात होईल. 29 जुलै हा उत्सवाचा मुख्य दिवस आहे.